तर हे जे प्रॉब्लेम आहे याच्यामध्ये सर्कल या चॅप्टरमध्ये आपल्याला 10th प्रॉब्लेम घ्यायचा आहे. तो 10th प्रॉब्लेम आहे सेग ए बी इज अ डायमीटर ऑफ अ सर्कल. हा ए बी जो आहे सर्कलचा डायमीटर आहे विथ सेंटर सी. लाईन पी क्यू ही टँजंट आहे सर्कलला टी पॉईंटमध्ये. विच टचेस द सर्कल ॲट पॉईंट टी. सेग ए पी हा एमधून या पी क्यू लाईनला काढलेला परपेंडिक्युलर आहे. नंतर बी क्यू हा सुद्धा बी पॉईंटमधून पी क्यू लाईनला काढलेला परपेंडिक्युलर आहे. आणि प्रूव्ह करायचं आहे सी पी इक्वल टू सी क्यू. तर हे सी पी इक्वल टू सी क्यू प्रूव्ह करायला आपण हे 3 सेगमेंट काढले, एक सी पी, एक सी क्यू आणि एक सी टी. तर इथे सी टी ही पॉईंट ऑफ कॉन्टॅक्टवरची रेडियस आहे जी टँजंटला परपेंडिक्युलर असते टँजंट थिअरमनी. ते लिहिलं मी. ड्रॉ सेक सी पी, सेक सी क्यू अँड सेक सी टी. हे 3 सेगमेंट्स आपण काढले आणि याच्यापैकी सी टी जो आहे सेगमेंट सी टी हा लाईन पी क्यूला परपेंडिक्युलर असेल टँजंट थिअरमनी. मग आता आपल्याला सी पी आणि सी क्यू कॉन्ग्रुएंट दाखवायचे आहे. तर त्याच्यासाठी आपण पहिली स्टेप घेतो आहे की सेक इथे पहा 3 सेगमेंट ए पी हा लाईन पी क्यूला परपेंडिक्युलर आहे, हे गिव्हन आहे आपल्याला. सेक ए पी इज परपेंडिक्युलर टू लाईन पी क्यू. नंतर सेक सी टी हा लाईन पी क्यूला परपेंडिक्युलर आहे टँजंट थिअरमनी आपण प्रूव्ह केलेला आहे. सेक बी क्यू हा लाईन पी क्यूला परपेंडिक्युलर आहे, ते आपल्याला गिव्हन आहे. आता हे 3 सेगमेंट सेक ए पी इज परपेंडिक्युलर टू लाईन पी क्यू. ए पी सेगमेंट हा लाईन पी क्यूला परपेंडिक्युलर आहे, गिव्हन आहे. सेक सी टी हा लाईन पी क्यूला परपेंडिक्युलर आहे, हे टँजंट थिअरमने आपण प्रूव्ह केलेलं आहे. आणि सेक बी क्यू हा लाईन पी क्यूला परपेंडिक्युलर आहे, हे गिव्हन आहे. मग आता हे 3 सेगमेंट्स ए पी, सी टी आणि बी क्यू हे एकाच लाईनला परपेंडिक्युलर आहे. जर 3 सेगमेंट्स एकाच लाईनला परपेंडिक्युलर असतील तर हे 3 सेगमेंट्स एकमेकांना पॅरलल असतात. हे बघा, हे 3 तुम्हाला फिगरमध्ये दिसतात. ए पी, सी टी, बी क्यू हे तिन्ही एकाच लाईनला परपेंडिक्युलर असल्यामुळे हे एकमेकांना असतात पॅरलल. मग देअरफॉर हे तिन्ही एकाच लाईनला परपेंडिक्युलर आहे, म्हणजे 3 सेगमेंट्स एकमेकांना पॅरलल आहे. मग इथे एक प्रॉपर्टी मला वापरायची आहे, प्रॉपर्टी ऑफ इंटरसेप्ट्स बाय 3 पॅरलल लाईन्स. ही प्रॉपर्टी फर्स्ट चॅप्टरमध्ये होती जी आपल्याला कोर्समधून काढली होती. तर समजा ह्या 3 लाईन्स आहे, हे मी सांगतो तुम्हाला. तर ह्या 3 लाईन्स आहेत, ह्या एकमेकींना पॅरलल असतील. इफ 3 लाईन्स आर पॅरलल टू ईच अदर आणि हे एक्स आणि वाय असतील ट्रान्सव्हर्सल. तर ह्या 3 लाईन्सला हा एक्स ट्रान्सव्हर्सल ए बी आणि सी पॉईंटमध्ये छेदतो समजा, आणि हा वाय ट्रान्सव्हर्सल या 3 लाईन्सना पी क्यू आर पॉईंटमध्ये छेदतो. तर ही जी प्रॉपर्टी ऑफ इंटरसेप्ट्स बाय 3 पॅरलल लाईन्स आहे ही आपल्याला सांगते इफ 3 लाईन्स आर पॅरलल, जर 3 लाईन्स पॅरलल असतील तर त्या 3 पॅरलल लाईन्सनी एका ट्रान्सव्हर्सलवर केलेल्या इंटरसेप्ट्सचा रेशो आणि दुसऱ्या ट्रान्सव्हर्सलवर केलेल्या इंटरसेप्टचा रेशो हे रेशो सारखे असतात. म्हणजे इफ 3 लाईन्स आर पॅरलल then the ratio of intercepts made by these 3 parallel lines on one transversal is equal to the ratio of intercepts made by same parallel lines on another transversal. म्हणजे आपल्या भाषेत 3 पॅरलल लाईन्सनी एका ट्रान्सव्हर्सलवर केलेल्या इंटरसेप्टचा रेशो आणि अन्य कोणत्याही ट्रान्सव्हर्सलवर केलेल्या इंटरसेप्टचा रेशो हे रेशो सारखे असतात. मग ह्या 3 पॅरलल लाईन्स जर असतील तर एक्स ट्रान्सव्हर्सल वर यांनी या 3 लाईन्सनी 2 इंटरसेप्ट केलेले आहेत, एक ए बी आणि बी सी. आणि याच 3 पॅरलल लाईन्सनी वाय ट्रान्सव्हर्सलवरती पी क्यू आणि क्यू आर असे इंटरसेप्ट केलेले आहेत. तर मग या 3 लाईन्स जर पॅरलल असतील तर जो रेशो ए बी आणि या ए बी इंटरसेप्ट आणि बी सी इंटरसेप्टचा असेल तेवढाच रेशो असेल पी क्यू आणि क्यू आर या इंटरसेप्टचा. म्हणजे या 3 लाईन्सनी एक्स ट्रान्सव्हर्सलवर केलेल्या इंटरसेप्टचा रेशो आणि वाय ट्रान्सव्हर्सलवर केलेल्या करस्पॉन्डिंग इंटरसेप्टचा रेशो. म्हणजे करस्पॉन्डिंग इंटरसेप्ट म्हणजे इकडे ए बी आहे तर इकडे त्याच्यासारखा पी क्यू आहे, इकडे बी सी आहे तर त्याच्यासारखा क्यू आर आहे. मग जो रेशो ए बी आणि बी सीचा असेल तेवढाच रेशो पी क्यू आणि क्यू आरचा असेल जर ह्या 3 लाईन्स पॅरलल असतील तर. आता इथे बघा, इथे आपल्या फिगरमध्ये ह्या 3 लाईन्स पॅरलल आहेत आणि हा ए बी आणि ही लाईन पी क्यू हे ट्रान्सव्हर्सल आहेत. मग या 3 लाईन्स पॅरलल आहेत, त्या 3 लाईन्सनी ए बी ट्रान्सव्हर्सलवर केलेल्या इंटरसेप्टचा रेशो असेल ए सी इज टू सी बी आणि याच 3 पॅरलल लाईन्सनी पी क्यू लाईनवर केलेल्या इंटरसेप्टचा रेशो असेल पी टी अपॉन टी क्यू. तर आता आपण एक काम करू, बाय प्रॉपर्टी ऑफ इंटरसेप्ट्स बाय 3 पॅरलल लाईन्स. ह्या 3 पॅरलल सेगमेंट हे लाईनचाच पार्ट असतात, सेगमेंट म्हणजे लाईनच असते. तर ए पी लाईन, सी टी लाईन आणि बी क्यू लाईन हे 3 सेगमेंट पॅरलल आहेत, यांना कंटेन करणाऱ्या लाईन पॅरलल आहेत. या 3 पॅरलल लाईन्सनी पी क्यू ट्रान्सव्हर्सल, हा पी क्यू ट्रान्सव्हर्सल घेऊ आपण यांचा, ह्या उभ्या पॅरलल आहेत, हा आडवा त्यांचा ट्रान्सव्हर्सल आहे. तर या 3 पॅरलल लाईन असल्यामुळे यांनी या पी क्यू लाईनवर
जे दोन इंटरसेप्ट केले पी टी आणि क्यू टी वाचू आपण याला. तर पी टी आणि क्यू टीचा रेशो जेवढा असेल तेवढाच रेशो ए सी आणि बी सीचा असेल. मग बाय प्रॉपर्टी ऑफ इंटरसेप्ट बाय 3 पॅरलल लाईन्स पी टी अपॉन क्यू टी हे आहे लाईन पी क्यूवरचे या 3 पॅरलल लाईन्सने केलेले इंटरसेप्ट्स. तर हे इंटरसेप्ट्सच्या प्रॉपर्टीनुसार पी टी आणि क्यू टीचा रेशो जो आहे तो असेल या 3 पॅरलल लाईन्सनी दुसऱ्या ट्रान्सव्हर्सलवर म्हणजे ए बीवर केलेल्या इंटरसेप्टचा रेशो आणि पी क्यूवर केलेल्या इंटरसेप्टचा रेशो सारखे असतील कारण लाईन्स पॅरलल आहेत. तर पी टी अपॉन क्यू टी इक्वल टू ए सी अपॉन बी सी बाय प्रॉपर्टी ऑफ इंटरसेप्ट्स बाय 3 पॅरलल लाईन्स. बट ए सी इक्वल टू बी सी, पण ए सी आणि बी सी इक्वल आहेत कारण ह्या रेडा आहेत सेम सर्कलच्या, रेडा ऑफ सेम सर्कल. म्हणजे मग देअरफॉर ए सी अपॉन बी सी जे इक्वल असतात त्यांचा रेशो असतो 1/1. हे इक्वल असल्यामुळे यांचा रेशो आहे 1/1. देअरफॉर मग याचा अर्थ झाला पी टी आणि क्यू टीचा रेशोसुद्धा झाला 1/1 कारण हे दोन रेशो सारखे आहेत. मग पी टी इंटू 1 म्हणजे पी टी, देअरफॉर पी टी इंटू 1 पी टी, क्यू टी इंटू 1 म्हणजे क्यू टी. म्हणजेच पी टी आणि क्यू टीची लेंथ सारखी झाली. याला मी 1 नंबर टाकतो. आता आपण घेऊ सेकंड स्टेप, थर्ड स्टेप. इन राईट ट्रायंगल्स. तर हे राईट ट्रायंगल्स आहेत सी पी टी किंवा सी टी पी असंही वाचलं चालतं की आपण असं वाचू सी पी टी आणि सी क्यू टी. हे दोन्ही राईट ट्रायंगल आहे कारण सी टी हा पी क्यूला परपेंडिक्युलर आहे, आपण प्रूव्ह केलेलं इथे. तर इन राईट ट्रायंगल सी पी टी अँड ट्रायंगल सी क्यू टी. आता पहा ही या दोन ट्रायंगलची ही सी टी साईड कॉमन साईड आहे. साईड सी टी इज कॉन्ग्रुएंट टू साईड सी टी, कॉमन साईड. नंतर अँगल सी टी पी कॉन्ग्रुएंट टू सी टी क्यू, बोथ राईट अँगल्स. सी टी पी कॉन्ग्रुएंट टू अँगल सी टी क्यू, बोथ राईट अँगल्स. आणि आत्ताच आपण प्रूव्ह केलं पी टी इक्वल टू क्यू टी 1 नंबरमध्ये. पी टीची लेंथ आणि क्यू टीची लेंथ सारखी आहे, हे प्रूव्ह केलेलं आहे आपण. मग या दोन सेगमेंटची लेंथ सारखी आहे म्हणजे दोन सेगमेंट कॉन्ग्रुएंट आहे. सेक पी टी साईड पी टी कारण हे ट्रायंगलच्या साईड आहे, साईड पी टी इज कॉन्ग्रुएंट टू साईड क्यू टी. हे घे तुम्ही फ्रॉम 1 हे 1मध्ये प्रूव्ह केला दोघांची लेंथ सारखी आहे म्हणजेच ते साईड कॉन्ग्रुएंट आहे. मग देअरफॉर ट्रायंगल सी पी टी इज कॉन्ग्रुएंट टू ट्रायंगल सी क्यू टी. आणि आपण टेस्ट वापरली साईड अँगल साईड टेस्ट, साईड अँगल साईड टेस्ट म्हणजे SAS टेस्ट. आणि हे ट्रायंगल्स कॉन्ग्रुएंट असतील तर करस्पॉन्डिंग साईड कॉन्ग्रुएंट असतात. या ट्रायंगलची सी पी साईड आणि ट्रायंगलची सी क्यू साईड कॉन्ग्रुएंट होतील. साईड सी पी इज कॉन्ग्रुएंट टू साईड सी क्यू, करस्पॉन्डिंग साईड्स ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल्स. आणि साईड कॉन्ग्रुएंट असणे म्हणजेच त्यांची लेंथ सारखी असणे. देअरफॉर सी पी इक्वल टू सी क्यू इज प्रूव्ड. हे आपलं 10th प्रॉब्लेम आहे. तर आपण घेऊ 14th प्रॉब्लेम कारण 10th नंतर आता हे पहिले 11th प्रॉब्लेम कसं करायचं सांगतो मी तुम्हाला. ड्रॉ सर्कल्स विथ सेंटर्स ए बी सी ईच ऑफ रेडियस 3 सेंटीमीटर. म्हणजे 3 सर्कल्स काढायचे ए बी आणि सी सेंटर असलेले सच दॅट ईच सर्कल टचेस द अदर 2 सर्कल्स. म्हणजे प्रत्येक सर्कल हे दुसऱ्या 2 सर्कलला टच केले पाहिजे. म्हणजे एक्सटर्नली टचिंग सर्कल्स काढायचे तुम्हाला. ए बी सी सेंटर पाहिजे आणि प्रत्येकाची रेडियस 3 सेंटीमीटर पाहिजे. तर हे 11th एक्झाम्पल कसं करायचं मी सांगतो ते तुम्ही करून पहा. एक तुम्ही पहिल्यांदा एक 6 सेंटीमीटर रेडियसचा तुम्ही आपल्या 6 सेंटीमीटरचा एक सेगमेंट काढायचा 6 सेंटीमीटरचा. कारण लक्षात घ्या इथे प्रत्येकाची रेडियस 3 सेंटीमीटर पाहिजे. मग 3चे दुप्पट 6. एक 6 सेंटीमीटरचा सेगमेंट काढायचा तुम्ही.
ना. याचं समजा नाव तुम्ही, आणि एक मग चॉप घ्यायचा. चॉपमध्ये 6 सेंटीमीटर अंतर घ्यायचं. एक चॉप इथून मारायचा, एक चॉप इथून मारायचा, आणि मग हे तुम्ही एक इक्विलॅटरल ट्रायंगल कंप्लीट कराल ज्याच्या तिन्ही साईडची लेंथ असेल 6 सेंटीमीटर. मग हा ए पॉईंट आहे तुमचा, हा बी आहे आणि हा सी आहे. तर हे 6 सेंटीमीटर 6 सेंटीमीटर 6 सेंटीमीटर. मग तुम्ही एक चॉप घ्यायचा. चॉपमध्ये 3 सेंटीमीटर एवढं रेडियस घ्यायची. मिड पॉईंट आता याचा मिड पॉईंट 3 सेंटीमीटर, याचा मिड पॉईंट 3 सेंटीमीटर, याचा मिड पॉईंट 3 सेंटीमीटर. मग तुम्ही चॉप घ्यायचा, एवर ठेवायचा, एवढी रेडियस घ्यायची 3 सेंटीमीटर, आणि एक सर्कल काढायचा. हा सर्कल असा या एमधून पास होईल, असा ए आणि एमधून नाही, ए सेंटर असलेला सर्कल तुम्ही काढाल ज्याची रेडियस असेल 3 सेंटीमीटर. मग बीवर चॉप ठेवायचा, त्याची रेडियस एवढी घ्यायची, म्हणजे 3 सेंटीमीटरच रेडियस घ्यायची त्याची, आणि हा असा सर्कल भेटेल तुम्हाला असा, ज्याची रेडियस असेल 3 सेंटीमीटर, जो या 2 पॉईंटमधून पास होईल. मग सी सेंटर घ्यायचा, 3 सेंटीमीटर रेडियस घ्यायची, आणि हा असा सर्कल काढायचा सी सेंटर घेऊन 3 सेंटीमीटर रेडियसचा. म्हणजे तुम्हाला असे 3 सर्कल भेटतील जे एकमेकांना टचिंग असतील, आणि या प्रत्येकाची रेडियस असेल 3 सेंटीमीटर 3 सेंटीमीटर 3 सेंटीमीटर. म्हणजे हे झाले ए बी आणि सी सेंटर असलेले सर्कल, ज्याची प्रत्येकाची रेडियस आहे 3 सेंटीमीटर, आणि जे एकमेकांना टचिंग आहेत. हे 2 एकमेकांना टचिंग आहे, हे 2 एकमेकांना टचिंग आहे, हे 2 एकमेकांना टचिंग आहे. म्हणजे प्रॉब्लेम होता ए बी सी सेंटर असलेले 3 सर्कल्स काढा, प्रत्येकाची रेडियस 3 सेंटीमीटर असली पाहिजे, आणि ते एकमेकांना टचिंग असले पाहिजे. तर मग 3ची दुप्पट घेतली मी, 3 सेंटीमीटर रेडियस पाहिजे मला, तर 3ची दुप्पट 6. मग मी एक इक्विलॅटरल ट्रायंगल काढला ज्याची प्रत्येक साईड 6 सेंटीमीटर असेल. मग मी एवर चॉप ठेवला, 3 सेंटीमीटर रेडियस घेतली, सर्कल काढला. मग बीवर चॉप ठेवला, 3 सेंटीमीटर रेडियस घेतली, सर्कल काढला. सीवर चॉप ठेवला, 3 सेंटीमीटर रेडियस घेतली, सर्कल काढला. तर आपल्याला रिक्वायर्ड सर्कल्स मिळाले. प्रत्येकाचं सेंटर आहे ए बी, आणि याच्यातल्या पहिल्याचं सेंटर आहे ए, दुसऱ्याचं बी, तिसऱ्याचं सी. प्रत्येकाची रेडियस 3 सेंटीमीटर आहे, आणि ते एकमेकांना टचिंग आहेत. तर हे झालं तुमचं 11th एक्झाम्पल. आता याच्यातलं जे हे एक्झाम्पल माझं सुटलेलं आहे 9th, आणि हे एक्झाम्पल जे आहे 11th 12th, हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊ. आता मी जे माझ्याजवळ फिगर काढून तयार होते ते मी आता घेतो. मी हे 10th एक्झाम्पल तुमचं घेतलेलं आहे. आता मी हे 14th एक्झाम्पल घेतो. 14th एक्झाम्पल असं आहे की याच्यामध्ये एक ओ सेंटर असलेलं सर्कल आहे तुम्हाला. ओ इज द सेंटर ऑफ सर्कल. नंतर कॉर्ड पी क्यू आणि कॉर्ड आर एस हे कॉन्ग्रुएंट कॉर्ड्स आहेत, आणि अँगल पी क्यू ओ आर दिलेला आहे 70 डिग्रीचा. हा अँगल दिला आहे तुम्हाला 70 डिग्रीचा. नंतर आर्क आर एसचं मेजर दिलं आहे तुम्हाला 80 डिग्री, आणि फाइंड मेजर आर्क पी आर आर्कचं मेजर काढायचं आहे. नंतर आर्क क्यू एसचं मेजर काढायचं आहे, आणि मग आर्क क्यू एस आरचं मेजर काढायचं आहे. तर हे इथे प्रॉब्लेम लिहिलेला आहे मी. तर पहिल्यांदा सोल्युशन घेऊ आपण याचं. पहिल्यांदा आपण आर्क पी आर काढू. तर हा पी ओ आर जो आहे हा आर्क पी आरचा ही मायनर आर्क आहे, आणि हा त्याचा सेंट्रल अँगल आहे. तुम्हाला माहीत आहे मायनर आर्कचं मेजर आहे सेंट्रल अँगलच्या मेजर एवढं असतं. तर फर्स्ट घेऊ आपण मेजर आर्क पी आर, हे असेल मेजर अँगल पी ओ आर. आर्क पी आरचं मेजर म्हणजे अँगल पी ओ आरचं मेजर. हे आहे बाय डेफिनेशन ऑफ मेजर ऑफ मायनर आर्क. मायनर आर्कचं मेजर हे त्याच्या सेंट्रल अँगलच्या मेजर एवढं असते. देअरफॉर मग मेजर आर्क पी आर झाली 70 डिग्री, कारण हा पी ओ आर 70चा आपल्याला दिला आहे. हे एक आन्सर आपल्याला भेटला. आता आपल्याला कोण्या आर्कचं मेजर पाहिजे? क्यू एस आर्कचं मेजर पाहिजे आपल्याला. आता क्यू एस आर्कचं. तर त्याच्या आधी मी पी आर आर्कचं मेजर आर एस आर्कचं मेजर मला दिलं आहे, ते आहे 80 डिग्री, आणि पी क्यू कॉर्ड आणि आर एस कॉर्ड हे सारखे आहेत. तर सेकंड स्टेप घेतो मी. कॉर्ड पी क्यू इज कॉन्ग्रुएंट टू कॉर्ड आर एस. हे दोन कॉर्ड जे आहेत हे कॉन्ग्रुएंट आहे, हे गिव्हन आहे. मग कॉर्ड कॉन्ग्रुएंट असतील तर त्यांच्या आर्क्स पण कॉन्ग्रुएंट असतात. म्हणजे कॉन्ग्रुएंट कॉर्ड्स हॅव देअर आर्क्स कॉन्ग्रुएंट.
कॉन्ग्रुएंट कॉर्ड्स असतील तर त्यांच्या आर्क्स कॉन्ग्रुएंट असतात. हे कॉर्ड जर कॉन्ग्रुएंट आहेत दोन, त्यांच्या आर्क्ससुद्धा मग कॉन्ग्रुएंट असतील. मग कॉर्ड पी क्यू इज कॉन्ग्रुएंट टू कॉर्ड आर एस, देअरफॉर आर्क पी क्यू इज कॉन्ग्रुएंट टू आर्क आर एस. आणि आर्क कॉन्ग्रुएंट असणे म्हणजेच देअरफॉर त्यांचे मेजर्स सारखे असणे. मेजर आर्क पी क्यू इज इक्वल टू मेजर आर्क आर एस. आणि देअरफॉर मग मेजर आर्क पी क्यू इक्वल टू 80 डिग्री. आर एसचं मेजर 80 आपल्याला दिलेलं आहे. तर हे आपल्याला क्यू आर आर्कचं मेजर क्यू एस आर्कचं मेजर काढायचं होतं. तर क्यू एस आर्कचं मेजर काढायला आर एसचं दिलं होतं, हे आपण पी आरचं काढायला लावलं होतं आपल्याला, आणि आपण पी क्यूचं पण काढून घेतलं. आता ह्या ज्या 4 आर्क्स आहेत, पी क्यू आर्क, क्यू एस आर्क, आर एस आर्क आणि पी आर आर्क, या 4 आर्क मिळून सर्कल बनतो. म्हणजे या 4 आर्कची सम केली, पी एस आर्क, पी आर आर्क, आर एस आर्क, क्यू एस आर्क आणि पी क्यू आर्क, तर हे 4 आर्क मिळून सर्कल बनतो. म्हणजे 4 आर्कच्या मेजर्सची जर सम केली तुम्हाला सर्कलचं मेजर भेटेल. म्हणजे मी याच स्टेपमध्ये मी घेतो. नाव मेजर आर्क पी क्यू प्लस मेजर आर्क क्यू एस प्लस मेजर आर्क आर एस प्लस मेजर आर्क पी आर इक्वल टू 360 डिग्री. हे केलं मी. कोणती प्रॉपर्टी मी वापरली? आर्क ॲडिशन नावाची प्रॉपर्टी मी वापरली. आर्क ॲडिशन. आता मेजर्स टाकू. पी क्यू आर्क 80 डिग्रीची आहे. ही आर्क काढायची आहे आपल्याला. आर एसचं पण 80 डिग्री आहे. पी क्यू आपण मुद्दाम काढली आहे इथे 80 डिग्री. आर एस आपल्याला दिलेली होती 80 डिग्रीची. इथे लिहून टाकायला लागेल. तर सिन्स मेजर आर्क आर एस इक्वल टू 80 डिग्री. ही आर एस 80ची आहे म्हणून पी क्यू 80ची झाली. आणि प्लस आर्क पी आरचं मेजर आहे 70 डिग्री इक्वल टू 360 डिग्री. 4 आर्क मिळून सर्कल बनतो, म्हणून या 4 आर्कच्या मेजर्सची सम म्हणजे सर्कलचं मेजर 360 डिग्री. 8 आणि 8 16, 16 आणि 7 23, म्हणजे झाले 230 डिग्री प्लस मेजर आर्क क्यू एस इक्वल टू 360 डिग्री. म्हणजे मेजर आर्क क्यू एस इक्वल टू 360 डिग्री मायनस 230 डिग्री. म्हणजे मेजर आर्क क्यू एस झाली 130 डिग्रीची. हे दुसरं मिळालं. आता आपल्याला कोणती आर्क पाहिजे? तिसरी. आपल्याला विचारलेलं आहे मेजर आर्क क्यू एस आर. आता क्यू एस आर आर्क ही 2 आर्क मिळून बनलेली आहे, एक क्यू एस आणि एक आर एस. क्यू एस आणि आर एस आर्क एकत्र केला तर क्यू एस आर आर्क आपल्याला मिळते. आर्क ॲडिशन नावाची प्रॉपर्टी वापरतो. मेजर आर्क क्यू एस आर ही क्यू एस आर आर्क म्हणजे मेजर आर्क क्यू आर, मेजर आर्क क्यू एस प्लस मेजर आर्क आर एस. ही पुन्हा मी आर्क ॲडिशन प्रॉपर्टी वापरली. आर्क ॲडिशन. तर ही क्यू एस आर्क आहे 130 डिग्रीची प्लस आर एस आर्क आहे 80 डिग्रीची, 210 डिग्री. म्हणजे थर्ड आन्सर भेटला आपल्याला. मेजर आर्क क्यू एस आर इक्वल टू 210 डिग्री. तर हे जे एक्झाम्पल आपण बघितलेलं होतं, हे एक्झाम्पल तुम्ही पेन्सिलने काढायचं आहे आणि मोजून काढायचं आहे. आता आपण नेक्स्ट एक्झाम्पलकडे येऊ. हे एक्झाम्पल आहे तुमचं. हे आपल्याला नाही आहे. 13th 14th आहे. 15th आपल्याला नाही आहे. 16th नाही आहे. 17th मी घेतलेलं आहे हे ॲक्टिव्हिटी. नंतर हे 18th नाही आहे. आता हे 19th एक्झाम्पलकडे आलो आहे मी. 19th एक्झाम्पल जे आहे ते आपल्याला सांगतं आहे की इथे मी प्रॉब्लेम लिहिला आहे. सर्कल्स विथ सेंटर्स सी अँड डी. सी आणि डी, सी सेंटर असलेले छोटं सर्कल आहे, डी सेंटर असलेले हे मोठं सर्कल आहे. हे टच करतात इंटरनली ॲट पॉईंट ही. ई पॉईंटमध्ये एकमेकांना टच करून राहिले. नंतर डी लाईज ऑन द इनर सर्कल. हा डी जो आहे मोठ्या सर्कलचा सेंटर हा लहान सर्कलवर आहे. म्हणजे डी लाईज ऑन
द इनर सर्कल. डी हा पॉईंट म्हणजे मोठ्या सर्कलचा सेंटर जो आहे डी हा लाईज म्हणजे आहे कशावर आहे, इनर सर्कलवरती आहे. इथे दिसतोच आहे इनर सर्कलवर हा डी आहे. नंतर कॉर्ड ई बी जो आहे हा कॉर्ड ई बी कोणाचा, आउटर सर्कलचा. कॉर्ड ई बी ऑफ आउटर सर्कल इंटरसेक्स इनर सर्कल ॲट पॉईंट ए. हा आउटर सर्कलचा कॉर्ड ई बी हा इनर सर्कलला ए पॉईंटमध्ये इंटरसेक्ट करतो. प्रूव्ह करायचा आहे सेग ई ए इज कॉन्ग्रुएंट टू सेग ए बी. सेग ई ए आणि सेग ए बी यांना कॉन्ग्रुएंट दाखवायचं आहे. तर अशा याच्यामध्ये गिवन टू प्रूव्ह केली याची आवश्यकता नाही, डायरेक्ट प्रूफ लिहायचं. तर पहिल्यांदा पहा मी इथे सुरुवात काय करतो, बाय थिअरम ऑफ टचिंग सर्कस. टचिंग सर्कसच्या थिअरमनुसार, टचिंग सर्कसचा थिअरम आहे टचिंग सर्कलचे सेंटर आणि त्यांचा कॉमन पॉईंट हे कोलिनियर असतात. हे टचिंग सर्कलचे सेंटर आहे आणि हा त्यांचा कॉमन पॉईंट आहे, हे कोलिनियर असतील. मग बाय थिअरम ऑफ टचिंग सर्कस की पॉईंट्स डी सी अँड ई आर कोलिनियर. अँड हे 3 पॉईंट्स टचिंग सर्कल्सचे सेंटर्स आणि कॉमन पॉईंट हे कोलिनियर असतील आणि सी इज बिटवीन डी अँड ई. अँड सी इज बिटवीन डी अँड ई. हे मी पहिले लिहू येतो. आता म्हणतो आहे मी ड्रॉ सेग. 3 सेगमेंट आपल्याला काढायचा आहे. एक काढायचा आहे डी ई जो सीमधून पास होईल. ड्रॉ सेग डी ई. कारण हे 3 पॉईंट कोलिनियर असल्यामुळे डी ई सेगमेंट जर काढला तर तो सीमधून पास होईल. नंतर आपल्याला एक डी ए सेगमेंट काढायचा आहे आणि एक डी बी सेगमेंट काढायचा आहे. डी ई, डी ए आणि डी बी. ड्रॉ सेग डी ई, सेग डी ए अँड सेग डी बी. हे 3 सेगमेंट्स आपल्याला आता काढायचे आहेत. तर हा काढतो मी डी ई सेगमेंट जो या सीमधून पास होईल. एक काढतो मी डी ए सेगमेंट आणि एक काढतो मी डी बी सेगमेंट. आता इथे इन स्मॉलर सर्कल हा जो अँगल आहे डी ए ई हा 90 डिग्रीचा आहे. कारण स्मॉलर सर्कलमध्ये डी ई जो आहे हा डायमीटर आहे, त्याच्यामुळे हा डी ए ई हा झाला तुमचा सेमी सर्कल आणि मग डी ए ई झाला अँगल इन्स्क्राईब इन सेमी सर्कल. इन स्मॉलर सर्कल सेग डी ई जो डी ई सेगमेंट आहे हा सीमधून पास होतो. हे दाखवायलाच तर आपण ही कोलिनियरिटी दाखवली की डी ई सेगमेंट सीमधून पास होऊन राहिला म्हणजे डी ई हा स्मॉलर सर्कलचा डायमीटर आहे. इन स्मॉलर सर्कल सेग डी ई इज द डायमीटर. देअरफॉर आर्क डी ए ई ही झाली ही सेमी सर्कल आणि देअरफॉर मग अँगल डी ए ई हा झाला अँगल इन्स्क्राईब इन सेमी सर्कल. कारण डी ए ई जर सेमी सर्कल आहे तर डी ए ई हा झाला अँगल इन्स्क्राईब इन सेमी सर्कल, हा असेल 90 डिग्रीचा. अँगल इन्स्क्राईब इन सेमी सर्कल. मग डी ए जर 90 डिग्रीचा आहे त्याचा अर्थ झाला डी ए सेगमेंट हा ई बी सेगमेंटला परपेंडिक्युलर आहे. दॅट इज सेग डी ए इज परपेंडिक्युलर टू सेग ई बी. तर हे परपेंडिक्युलर प्रूव्ह केलं मी. आता सेकंड स्टेपमध्ये घेतो. इन राईट अँगल्ड ट्रायंगल्स. in right angle triangles DAE and DAB. Triangle DAE and triangle DAB. Hypotenuse. तर हा DAEचा हायपोटेनस D आणि DABचा हायपोटेनस DB हे कॉन्ग्रुएंट आहे. कारण हे आहेत रेडाय ऑफ सेम सर्कल. हे रेडाय ऑफ आउटर सर्कल आहेत. एकाच सर्कलचे रेडाय DE आणि DB. तर हे जे 2 राईट ट्रायंगल आहे यांचे हायपोटेनस कॉन्ग्रुएंट आहेत. हे आहेत रेडाय ऑफ सेम सर्कल.
तर हायपोटेनस या डी ईचा हायपोटेनस डी ई हा कॉन्ग्रुएंट आहे डी ए बीच्या हायपोटेनस डी बी सी. रिझन आहे रेडाय ऑफ सेम सर्कल. आणि या ट्रायंगलची डी ए साईड आणि या ट्रायंगलची डी ए साईड कॉन्ग्रुएंट काय आहे, कारण ही कॉमन साईड आहे. साईड डी ए इज कॉन्ग्रुएंट टू साईड डी ए, कॉमन साईड. Therefore, triangle DAE is congruent to triangle DAB. टेस्टचं नाव आहे हायपोटेनस साईड टेस्ट. आणि ट्रायंगल्स कॉन्ग्रुएंट असतील तर करस्पॉन्डिंग साईड कॉन्ग्रुएंट असतात. या ट्रायंगलची ई ए साईड आणि या ट्रायंगलची बी ए साईड, तर बी एला मी ए बी म्हणतो. साईड ई ए इज कॉन्ग्रुएंट टू साईड बी ए. बी एला आपण ए बी म्हणू, कारण इथे टू प्रूव्हमध्ये त्याला बी ए साईडला ए बी म्हटलेलं आहे. देअरफोर साईड या ट्रायंगलची ई ए साईड ही कॉन्ग्रुएंट झाली या डी ए बी ट्रायंगलच्या बी ए साईडला, म्हणजेच ए बी साईडला. इज प्रूव्ड. हे करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल्स, हेन्स द प्रूफ. उर्वरित एक्झाम्पल आपण राहिलेले नेक्स्ट व्हिडिओमध्ये.